सर्व एकविरा भक्तांचे हिरगाव ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक स्वागत. चला, आई एकविरा देवीच्या पायथ्याशी आपण आता पोचलो आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. थेट कारला डोंगरावरून माझ्यासोबत तेजूभाऊ आहे आणि आम्ही आता आहोत एकूण सर्व 9 जण एकविराईच्या दर्शनाला निघालो आहे आणि पायथ्याशी पोचलो आणि पावसाला सुरुवात झाली. आम्ही मंडळी काल आहे ना गावावरून निघालो. रविवार मला वाटतं 2 तारीख होती. काल 2 तारीख आम्ही गावावरून निघालो मुंबईला यायला. तर आमची ट्रेन लेट झाली. 11:30ची ट्रेन आली 2 वाजता. त्याच्यानंतर आमची ठाण्यावरून 7ची ट्रेन होती लोणावळ्याला येण्यासाठी, ती चुकली. त्याच्यानंतर कोयना एक्सप्रेस भेटली आम्हाला आणि ती पण ट्रेन लेट आली. 10 वाजता आली ट्रेन 9ची. आणि त्याच्यानंतर मग आम्ही पोचलो लोणावळ्याला 12 वाजता. 12:30 वाजता इकडे आम्ही आलो. तिथं रूम घेतलेला होता आंघोळीसाठी आणि आंघोळ वगैरे करून आता 2:30 वाजलेत फ्रेश होईपर्यंत. आम्ही एकूण अवसर 9 जण आणि आत्ता झालो आहे आम्ही दर्शनासाठी. पावसाला सुरुवात झाली आहे. हे रिक्षा स्टँड आहे बेहेरगाव. वरती पण जातात गाड्या, तिकडून जाऊया ना आपण खालून. पाऊस आहे भावांनो, गाड्या चौकात चालवा, कपडे भिजतील आमचे. वरती डोंगरावर जायचं. गेल्या वर्षी आपण आलो होतो पालखीला आलो होतो तेव्हा. त्याच्यानंतर आता घाटघाट केला नाही आहे पूर्ण रस्ता वरती. चला, आता आपण आलो आहे पायथा मंदिराची. श्री आई एकविरा देवी शक्तिपीठ पायथा मंदिर बेहेरगाव. या साईडला सगळी दुकान आहेत आणि या साईडला हार वगैरे घ्यायचे असेल तर आहे तुम्हाला. चला, पहिलं आपल्याला इथं दर्शन घ्यायचं आहे, त्याच्यानंतर मग वरती जायचं आहे. हा बघा भाव आहे इकडं. चला दर्शन घेऊया आधी, त्याच्यानंतर बोलू. चला, पायथा मंदिराचे इथं दर्शन तर घेऊन चाललं आहे आणि आता आपण वरती जाऊया मंदिराकडे. चला सुरुवात करूया पहिल्या पायरीवरून. एकविरा माऊली दो प्रतीक आहे, शुभम आहे, दर्शन, भावड्याचा भाऊ आहे, पतो आहे, आपला तेजस भाऊ आहे आणि सुमित दादू पारवी आहे. चला सुरुवात करूया आपण आता. वातावरण मस्त झालं आहे. समोरचं वातावरण बघा, तो पूर्ण डोंगर आहे ना धुक्यानं भरला आहे. अगदी असाच एकविराईचा डोंगर धुक्यानं भरतो. आणि इकडून पायऱ्या चढत आपण वरती जाऊया. आपल्यापर्यंत फोटोशूट थांबणार नाही. चला, गेल्या वर्षी आम्ही आलो होतो ना तेव्हा अशा पायऱ्या नव्हत्या, दगड होत्या. आपला एक मित्र होता शिवतेज म्हणून, तर तो चालत गेला पायावरती, टोपरं टेकत वरती. त्याने त्याच्या काय मनातली इच्छा होती, नवस होता, तो पूर्ण केला. आता पायऱ्या झाल्यात, पाऊस पडला त्याच्यामुळे पाणी बघा पायऱ्या नव्हतं. जास्त पाऊस असेल तेव्हा असा भरपूरच पाणी येत असेल. काय जणांचे नवस असतात म्हणजे तिकडे पण आहे ना धूप जाळतात पायरीवरून. भरपूरसे लोक नवस वगैरे बोलतात. आईच्या चरणाशी आलेला प्रत्येक माणूस एकामी हात कधीच जात नाही. चला आता तिथपर्यंत जायचं, त्या वरती डोंगरापर्यंत. चला, इकडे दुकानं वगैरे आहेत आणि इथं 5 पायरी पादुका मंदिर आहे. इथं सुद्धा आपण दर्शन वरती जायचं.
ॲक्शन 5 प्रो दादा बघा निघालेत वरती. सगळेजण बघा खाली उतरत आहेत. हा चौकात झाले बा, लवकरच पोचू आपण. आपले सगळे मंडळी पावसाचं वातावरण वाटतंय. आता 100वर रेनकोट घालून यायला पाहिजे होतं आपल्याला. योगेश भाऊ पण उतरतो. चौकाश वरती जाऊया. सगळ्यात वेळात पोचू आपण. आणि समोरचा व्ह्यू बघा, एक नंबर कसा व्ह्यू. जण बा खाली निघाला आहे तिकडे. ओटी वगैरे काय लागले ते इकडून आता दुकान सुरू झाले ते वरती जाता जाता. हार वगैरे फायनली मित्रांनो पोचलो आहे आपण एकवीर आईच्या स्वर्गनगरीत. आई माऊलीचा उदो समोर बघताय. डोंगरामध्ये वसलेल्या आई माऊलीचं मंदिर. इकडे छोटे छोटे धबधबे पण आहेत वरती. इकडे कारला लेणी आहे त्या साईडला, वरच्या साईडला. एक नंबर वातावरण आहे. बारीक बारीक पाऊस आहे. आणि जास्त पाऊस असला ना की हा पूर्ण पाण्याने भरलेला असतं. एक नंबर. आणि मंदिर पण बंद ठेवतात. जसं की आहेत पोरं. चला आपण आता दर्शन घ्यायला जाऊया. इथं आल्यावर एक फोटो नाही काढला असं कधी होणार नाही. आई माऊलीच्या दरबारात येऊन फोटो नाही काढला तर. या साईडला बघा खाली वातावरण बघा खाली. पावसाला सुरुवात झाली. चला आधी आपण दर्शनासाठी लाईन लावूया. चला इकडून लाईन लावायची आपल्या दर्शनासाठी. काय धुवायला बघा पाणी कसं आहे. गर्दी नाही आहे आणि आज सोमवार आहे त्याच्यामुळे गर्दी काय आपल्याला भेटणार नाही. उद्या गर्दी भेटेल. उद्या मंगळवार आहे. मंदिरात फोटो व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. त्याच्यामुळे आम्ही फोटो व्हिडिओ काढणार नाही आहे पुढे जाऊन. आता वरती गेल्याच्या नंतर मोबाईल बंद. चला दर्शन घेऊन बोलू आता डायरेक्ट. मस्तपैकी दर्शन वगैरे झालं आहे. जास्त उशीर लागला नाही कारण गर्दी पण नव्हती. इकडे बघा लगेच दर्शन झालं. जास्त वेळच लागला नाही. इकडे काम चालू आहे त्याच्यामुळे सगळा खोदून ठेवला नाही, बांधून ठेवलं नाही. आई माऊलीचा होतो. व्हिडिओत बघण्याने प्रत्यक्षात त्यांना मंडई खूप फरक आहे. एकदा येऊन बघा. पाऊल हाणणार नाही इथून खाली जायला परत तुम्हाला. एवढं भारी वाटतंय. या साईडला डोंगरामध्ये लेणी आहे. बघा कसं पाणी पडतंय बघा. भिजूचं वाटतंय पण भिजू शकत नाही का तर इथून आपल्याला मुंबईला रिटर्न जायचं आहे आणि भिजून जायचं नाही. आणि इथं आल्या आणि भिजलं नाही. एक नंबर वातावरण भारी वाटतं. या पाण्याच्या इथं आहे ना भिजूच वाटतं आपल्याला. आईचं दर्शन झालंय मंडळी. आणि आता इकडे आहे ना बघा ब्रास बँडवाले आलेत. कुठचे आहेत का माहीत नाही पण एक नंबर वाजवत आहेत. चला आपण जॉईन होऊया त्यांना. आणि आम्ही नाचायला जाणार आहे आता. हा बोल नाचतात सगळे.
चला आपली पोरं सगळी इथे प्रसादी घेतात वाटतं या भावाच्या इथं. काय घेत आहे रे? ही चिकी भारी लागते हा, मस्त लागते मला ही चिकी. नंतर करतो गणपती. चला इकडून त्या साईडून सर्व फळांची दुकानं आहेत, ओटी वगैरे, आणि या साईडून आता प्रसादांची दुकानं आहे सगळी खाली जाईपर्यंत. दर्शन वगैरे मस्त झालं आणि आता हे प्रसादी वगैरे घेतले थोडी गावी न्यायला, आणि आता चाललो आहे आम्ही खाली उतरतो. तर वाजले 4 दर्शनासाठी, तर तसा वेळ घ्या ना आपल्याला. पण आपण आता आलो आहे, ट्रेनने आलो होतो, त्याच्यामुळे परत ट्रेनने जायचं आपल्याला, त्याच्यामुळे टायमात गेलं पाहिजे. बाईकने येतो तो प्रश्न वेगळा होता, फिरायला भेटला असतं घाटातून वगैरे, पण येऊ काहीतरी बाईकने सुद्धा. बाईकने मजा आहे इकडे यायला घाटातून. चला, आणि पावसाने एवढी मेहरबानी केलं आहे, एक सर येऊन गेली, पण आता पाऊस नाही आहे. बरं आहे, चांगलं आहे, नाही तर भिजलो असतो आम्हाला भिजून जायचं नाही. चला, मस्त वातावरण झालं आहे, परतीचा प्रवास पण करायचा आहे. बघूया, इथून आपल्याला लोणावळा स्टेशनला जायचं आहे. आणि इकडचं काय माहीत नाही म्हणून ट्रॅव्हलिंगचं वगैरे काय, कारण रिक्षावाल्याने आमच्याकडून आहे ना स्टेशनपासून तिघांचे 300 रुपये घेतला नाही एका रिक्षामध्ये, म्हणजे 900 रुपये 3 रिक्षाचे झाले आमचे. रूमचे आम्ही आंघोळीला जिथे गेलो होतो त्यांनी 1000 रुपये घेतले 9 जणांचे. आणि ट्रेनचा खर्च आम्हाला आला 50 रुपयेच तिकीट होतं स्टेशनपासून, म्हणजे ठाणा स्टेशनपासून लोणावळापर्यंत एकाचे 50 रुपये. त्याच्यामुळे ट्रॅव्हलिंगचा तसा काही जास्त ट्रेनचा खर्च आला नाही, फक्त तिथून स्टेशनवरून 300 रुपये घेतला आणि प्रत्येक रिक्षावाल्याने. इकडचं कोणतरी ओळखीचं असं अजून कुठेतरी फिरायला गेलो असतो आपण. काय फिरायला आहे आपल्याला एवढं काय माहीत नाही. बघूया समोरचं वातावरण बघा. चला, अर्धी पोरं आपले वरती आहेत, तर ते आले खाली. चला मित्रांनो, परतीचा प्रवास करायचा आहे. परत एकदा रिक्षा पकडले, आपला भाऊ भेटला, एकदम टॉप विमान चालवतो. पाऊस नाही आहे आणि आपल्याला पोहोचायचं आहे लोणावळा स्टेशनला. बघूया, एक ट्रेन लेट झाली आहे, तर भेटते काय. आणि वाजलेत पण बरे, 5:30 झालेत आता. बघूया काय नशिबात गेलं आहे, पुढं समजेल. मित्रांनो, एक 4:30 वाजता ट्रेन येणार होती, ती लेट झाली ट्रेन, डेक्कन एक्सप्रेस. आणि ही कोयना त्याच्या मागूनच होती, तर ही डेक्कन एक्सप्रेस आहे, ती पोचते 6:20चा टाईम होता. आता ती लेट झाली आहे, त्याच्यामुळे ती आम्हाला भेटली इथं 6 वाजता भेटली. इथून आता एवढं टाटा कर ना, टाटा कर, बाय बाय. चालला अरे बतोस लव यू भावा. मला हा ना ते ह्याच्यासारखं वाटतं रे. चला, मस्त निसर्गाचा आनंद घेत आपण परतीचा प्रवास करतोय. बघा, ट्रेनमधून बाहेरचा व्ह्यू बघा काय दिसतो. हां ट्रेनमधून बाहेरचा व्ह्यू बघा काय. कोणत्या ठिकाणी काम आहेत ना, इकडं छोटंसं गाव आहे वाटतं, खाली घरं दिसतात आहेत बघा. वरतून ट्रेन चालली आहे मस्त वगैरे, तिकडे धबधबे आहेत वरतून, तर बघा एक नंबरवर काय व्ह्यू आहे, एक नंबर ना. ट्रेन थांबली होती तर परत चालू झाले.
वाजले संध्याकाळचे 7 आणि ट्रेन आता कर्जत स्टेशनवरून सुटली आहे बघा. थांबली नाही, आता डायरेक्ट ठाणे. मस्तपैकी पाऊस नाही आहे, तिकडे थोडा पाऊस होता पण मुंबई साईडला पाऊस नाही आहे. बघूया आता गेल्यावरती समजेल आपल्याला जायचं आहे बारक्याकडे दिव्याला आणि आपली पोरं सगळी झोपले. चांगलं तांदून झोपलं आहेत. वरती पतो आहे, शुभम, भावड्या. दमले. हे कुठे गेला? कोकणी दर्शन कुठं आहे? कोकणी दर्शन कुठं आहे? कोकणी दर्शन अरे झोप येते.